निवडणुकीत बरोबरीची जागा मिळावी असं वर्षा गायकवाड म्हणतायत। कमीत कमी 3 जागा मिळण्याची इच्छा होती असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। पक्ष संघटनेत कार्यकर्त्यांकडून अपेक्षा असतात। पक्षश्रेष्ठी आणि ठाकरेंनी योग्य निर्णय घेतला तर स्वागत करू असंही वर्षा गायकवाड सांगण्यास विसरल्या नाहीये। काँग्रेसची पक्ष संघटना ही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलेल्या निर्णयाला जे आहे ते एकनिष्ठेने जे आहे ते त्याचं पालन करते आणि म्हणून मला ही अपेक्षा होती की आम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी 3 सीटा मिळाव्या किंवा 2 सीटा मिळाव्या, त्याच्यामध्ये आम्ही जे आहोत ते बरोबरीमध्ये आहोत आणि माझी ती अपेक्षा होती। म्हणून साहजिकच आम्ही आमच्या पक्षाला सांगितलेले, आमच्या पक्षाने भूमिका घेतली। एकदा पक्षाने भूमिका घेतल्यानंतर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणं ही आमची नैतिक जबाबदारी आणि तुम्हालाही माहिती आहे की मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही त्या ठिकाणी स्वीकार केलेला आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही कामाला लागू। आमचं काही म्हणणं असेल ते आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना येणाऱ्या काळात कळवू। आम्ही सगळ्या जागा एकत्र लढतो। आता माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार वाळा मामा मात्र उभे आहेत। का आहेत? आम्हाला एकत्र काम करायचं आहे। तिकडली शिवसेना आम्हाला कामाला लावायची आहे। आम्ही असं म्हणत नाही की भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली नाही। प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे, मग शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल। 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि 48 उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू। वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।